नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. मागच्या 2 दिवसापासून आम्लपित्ताने ग्रस्त झाल्यानं इतक्या उलट्या झाल्या आहेत ना, इतक्या वांत्या झाल्या आहेत की आता हे सगळं दुखायला लागलं आहे. त्यामुळं बोलताना त्रास होतो आहे. म्हणून 1-2 दिवस जरासा व्हिडिओंची संख्या कमी करणे, थोडं कमी बोलणे आणि पुन्हा नियमित होईपर्यंत जरा हे राहणे असा प्रकार करतो आहे. त्यामुळं मध्येच व्हिडिओ नाही पडला. कालचा माझा हिंदीचा नाही पडला. असा नाही पडला तर लक्षात घ्या की थोडी तब्येत खराब आहे म्हणून मी जरासा टाळतो आहे. म्हणजे खूप बोलल्यानंतर थांबावं लागतं आहे. त्या छातीच्या वेदनांना ताणल्या गेल्यामुळं स्वतःच्या असं होतं की हसताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळं थोडंसं माफ कराल. आज आपण जरा रुद्राक्षाच्या विषयाला समजून घेऊ. आज माझा तो वेगळाही असणार नाही आहे. रुद्राक्ष हा विषय समजून घेऊया. रुद्राक्ष शिवप्रिय आहे आणि या शिवप्रिय रुद्राक्षाची कथाच मोठी विलक्षण आहे. शंकर भगवान ध्यानमग्न असताना, रुद्राक्षाच्या जन्माची कथा मी सांगतोय. शंकर भगवान ध्यानमग्न असताना ते दीर्घकाळ ध्यानामध्ये होते आणि त्यांचं मन कुठल्या तरी भावनेनं क्षुब्ध झालं आणि या क्षुब्धतेतूनच त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांना उघडलं. हे 2 डोळे उघडल्यानंतर त्यात तरळलेलं पाणी, त्या क्षुब्धतेमुळं तरळलेलं पाणी खाली पडलं. त्याचे 2 बिंदू पृथ्वीवरती पडले आणि ते पृथ्वीवरती पडल्यानंतर त्या बिंदूपासून एक वृक्ष निर्माण झाला. रुद्राच्या डोळ्यातून पडलेलं पाणी, अक्षातून पडलेलं पाणी जिथे आलं आणि तिथे जे वृक्ष झाले त्याला म्हणतात रुद्राक्ष. आणि या रुद्राक्षाला फळं येऊ लागली. ते फळ म्हणजेच आपलं रुद्राक्षाचं फळ. शिवाच्या अक्षातून पडणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झाले म्हणून हे रुद्राक्ष. आणि या रुद्राक्षाची महती एवढी मोठी आहे की ते प्रचंड शिवप्रिय झालं. आता ज्यामुळं डोळ्यातून पाणी गळतं, ते डोळ्यातलं पाणी फार प्रिशियस असतं, किमती असतं. डोळ्यातली आसवं बऱ्यापैकी उघडली नाही पाहिजेत. अशा आसवांना उगाच जाऊ देऊ नये वाया. ती एक कविता आहे ना, शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखास माझ्या आसवांना पापण्यांशी यायचा मज्जावा आहे. गझल आहे खरं तर. शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखास माझ्या आसवांना पापण्यांशी यायचा मज्जावा आहे. आसवांना पापण्याशी येऊ द्यायचं नसतं आणि ते आलेच तर त्याची किंमत करणारी माणसं आजूबाजूला असावी लागतात. जे आपल्या डोळ्यांच्या आसवांची किंमत करतात ना, तीच माणसं महत्त्वाची असतात. शिवाच्या आसवाची किंमत काय असेल विचार करा. म्हणजे आपल्या माणसांच्या डोळ्यात आलेलं पाणी आपल्याला दग्ध करू शकतं, त्रास देऊ शकतं, विचलित करू शकतं. तर शिवाच्या डोळ्यातल्या पाण्याची काय महती असेल. त्यातून तर एक फळ आलंय छानसं, रुद्राक्ष नावाचं. आणि हे रुद्राक्ष खूप उत्तम फळ मानलं जातं. याच्या आकारावर पहिल्यांदा त्याचं उत्तमता आपण जाणून घेऊया. जे आवळ्याच्या आकाराचं रुद्राक्ष असतं, आपलं आवळा फळ, आवळ्याच्या आकाराचं, आवळ्याच्या बरोबरीचं रुद्राक्ष जे असतं ते उत्तम मानलं जातं. बोराच्या आकाराचं रुद्राक्ष जे असते, बोराचं फळ, आता तुम्ही बोराच्या म्हणल्यावर काशी बोरं म्हणताल, नवीन ते शिमला बोरं म्हणताल, तसं नाही ना. आपलं जे रुटीन गावातलं बोर असतं त्या बोराच्या आकाराचं जे असतं त्याला मध्यम मानलं जातं. आणि हरभऱ्याच्या आकाराचं जी छोटी छोटी रुद्राक्ष असतात, त्याची एक माळ माझ्या गळ्यात पण आहे, त्याला कनिष्ठ मानलं जातं. अशा 3 प्रकारचे रुद्राक्ष आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आवळ्याच्या आकाराचं रुद्राक्ष श्रेष्ठतम आहे, बोराच्या आकाराचं मध्यम आहे आणि हरभऱ्याच्या आकाराचं रुद्राक्ष हे कनिष्ठ आहे. हे आकारावरून आपण ठरवतो की त्याचा कसं मध्यमता मानावी, कशाला काय म्हणावं. हरभऱ्याच्या आकाराचं कनिष्ठ असतं बरं का. तर यासोबत कुठलं रुद्राक्ष वापरू नये याचा पण नियम आहे. तुटलेलं, कीड लागलेलं, त्याच्यावर काही व्रण आहेत, व्रणयुक्त, आणि जे पूर्ण गोल नाही असं, त्याचा गोलाकार असला पाहिजे, त्याचं पूर्ण गोल नाही असं रुद्राक्ष त्याज्य समजावं, वापरू नये. थोडं फुटलं असेल, एखादी कडा तुटली असेल,
किंवा त्याचा आकारच गोल नाही, काहीतरी असा चपटा वाटतोय, असा वाटतोय, असं रुद्राक्ष त्याज्य समजावं. रुद्राक्षामध्ये दोरा ओवण्यासाठी, तार घालण्यासाठी जर स्वतःहूनच छिद्र तयार झालं असेल, त्याच्यामध्ये केलेलं नसेल, तर ते अत्यंत उत्तम समजावं. असं रुद्राक्ष परिधान करण्यास हरकत नाही. असं उत्तम रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष शरीरावर किती धारण करावेत? मोठा प्रश्न आहे. रुद्राक्ष किती धारण करावेत? तर साधारणत आपल्या शरीरावरती 1100 रुद्राक्ष असावेत, कमी किमान 1100, 1100 रुद्राक्ष शरीरावरती असावेत. आता 1100, 100 असं म्हटल्यावर ते कुठे कुठे असावेत? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चिंता करू नका, 550 रुद्राक्ष पहिलंच आहे, म्हणजे अर्धे रुद्राक्ष कुठं वापरावेत ते सांगून टाकलंय. 550 रुद्राक्षांचा मुकुट करावा. आपल्याकडे संन्यासी करतात बघा, साधू गोल 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 म्हणून एक मुकुट तयार करतात. तर त्या 550 रुद्राक्षांचा एक मुकुट तयार करावा आणि तो मस्तकी धारण करावा. हा मुकुट अत्यंत उपयुक्त असतो. 550 रुद्राक्षांचा. 360 रुद्राक्षांचा हार करावा. 360 रुद्राक्षांचा हार करावा आणि तो यज्ञोपवितासारखा आपल्या गळ्यामध्ये असावा. यज्ञोपवित जानवं जसं घालतो आपण तसं, या जानव्यासारखा ते अशा स्वरूपामध्ये घालावं आणि ते 360 रुद्राक्षांचं असावं. बाकी रुद्राक्षांची माळा गळ्यात घालता येते, हातात घालता येते. या सगळ्या संख्येच्या एकूण संख्या ही 1100 असली पाहिजे. म्हणजे कसा असावा, कसा नसावा, किती असावा, या सगळ्या संबंधीची माहिती आपल्याला मिळून जाते. ही माहिती शिवपुराणात देतोय, माझ्या मनची नाही. त्यानंतर रुद्राक्ष नुसता घालायचा नाही आहे, म्हणजे घेतली माळण घातली गळ्यात असं नाही आहे. तर ते मंत्र म्हणून घालायच्यात. ते मंत्र, बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जातो. मंत्र कोणत्या मंत्राने घालायचं हे आत्ता सांगतो आणि पुढे बाकीच्या गोष्टी आपण बोलूया. कारण आत्ता त्या मंत्रांचं उच्चारण करणं माझ्याच्यानं शक्य होईल मला माहीत नाही, म्हणून मी ते तुम्हाला नंतरच्या भागामध्ये ते सांगेल. तत्पुरुष मंत्राचा वापर करायचा आहे. तत्पुरुष मंत्रांचा उच्चार करून रुद्राक्ष गळ्यामध्ये घालायचा आहे. तत्पुरुषाय विद्महे सारखा जो मंत्र आहे तो, तन्नो रुद्र प्रचोदयात फलतोय. रुद्राक्ष घालताना तत्पुरुष मंत्राचा जप करायचा आणि गळ्यामध्ये घालायचे. ईशान मंत्राचा जप करून ते शिरावर परिधान करायचं आहे. मुकुट आहे जेव्हा ते शिरावर परिधान करायचं आहे, तो ईशान मंत्राचा जप करायचा आहे. अघोर मंत्राचा जप करून ते हृदयावर असलं पाहिजे. काही जणांच्या इथं पण असतं ना, अघोर मंत्राचा जप करून ते हृदयावर घातलं पाहिजे. तर वामदेव मंत्राचा जप करून ते उदरावर घातलं पाहिजे. पोटावर जेव्हा आपण तुम्ही रुद्राक्ष वापरणार आहात त्याला वामदेव मंत्राचा जप करायचा आहे. आणि एक मंत्र जो सोपा आहे, जो मूल मंत्र आहे, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय, या मंत्राचा जप देखील आपल्याला करता आला पाहिजे. तर या सगळ्या मंत्रांचा जप करून रुद्राक्ष घातलं गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. या सगळ्याचा मूलमंत्र, तुम्हाला हे कुठलेच मंत्र येत नसतील, म्हणजे ना तुम्हाला तत्पुरुष मंत्र नीट म्हणता येतोय, ना तुम्हाला ईशान मंत्र नीट म्हणता येतोय, ना तुम्हाला अघोर मंत्र नीट म्हणता येतोय, ना तुम्हाला वामदेव मंत्र नीट म्हणता येतोय, तर सगळ्यात सोपा उपाय आहे नमः शिवाय या मूलमंत्राचा जप करावा. जमत नसेल तर नाहीतर आपल्याकडे कसं आहे, जमत नसेल तर हे करावं असं सांगितलं की हे सोडून द्यावं तेच करावं असं होतं. योग्य मंत्राचा जप केल्यावर त्याचं फळ लवकर मिळतं. त्यामुळं नमः शिवाय हा मूलमंत्र दुसरं कुठलंच जमणार नसेल तर आहे, दुसरं काहीच येणार नसेल तर त्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडं रुद्राक्षाच्या मुखावरून रुद्राक्षाचा विचार होतो. म्हणजे 1 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष. तुम्हाला माहित आहे, 1 मुखापासून 14 मुखी रुद्राक्षाच्या पर्यंतचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रत्येक रुद्राक्षाची महती वेगळी आहे. म्हणजे हा कामाचा नसतो, तो कामाचा नसतो असं नाही. जगातली प्रत्येक गोष्ट कामाची असते. अशी 1 ते 14 मुखी रुद्राक्ष आहेत. त्या रुद्राक्षाची देवता कोणती आणि त्या रुद्राक्षाचा वापर काय हे जरा नीट समजलं पाहिजे. त्यामुळं पुढच्या भागामध्ये रुद्राक्षाची देवता, वापर, मंत्र याबाबतची अधिकची माहिती मी तुम्हाला देईन. पुढचा भाग नक्की बघावा. आणि आज
तर थोडक्यात आटपतो आहेच आहे, लवकर संपवतो आहे. आणि त्यासोबत नामदेवाची कथा देखील मी तुम्हाला आज सांगू शकणार नाही आहे. आज उद्यापर्यंत हे जरा दुखणं नीट होईल, झालं की मग आपण परत पूर्ववत सगळ्याच व्हिडिओना सुरुवात करूया. नमस्कार.